नाणेघाटातील सहल ठरलीये धक्कादायक. 4 मित्र गेले पण एकाचा अजून देखील शोध लागलेला नाही. आंबेगाव तालुक्यातील दत्ता लोंढे हे 4 मित्रांसह जुन्नरच्या नाणेघाटातील नानाचा अंगठा परिसरात फिरण्यासाठी आले होते. फिरत असताना दत्तानं मित्रांना मी गाडीत जाऊन बसतो असं सांगून तो एकटाच परत निघाला. मात्र त्यानंतर तो कुठेच दिसला नाही. प्राथमिक माहितीनुसार चालताना त्याचा पाय घसरून दरीत पडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलीस रेस्क्यू टीम वनविभाग घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे शोधकार्यात अडथळे येत असले तरी शोध मोहीम अद्याप सुरूच आहे. दत्ता लोंढे नेमकं कुठं आहेत? अपघात की काही वेगळं? याचा तपास जुन्नर पोलीस करत आहे. खरं तर आज नाणेघाट या ठिकाणी अतिशय वाईट दुर्घटना घडलेली आहे. शिंगवे पारगाव या ठिकाणी एक तरुण, वय वर्ष 22, लोंढे असं नाव आहे त्याचं, 4 मित्र फिरायला आले होते नाणेघाटामध्ये आणि वरती गेल्यानंतर एक जणाचा पाय घसरून खाली पडलेला आहे. जो म्हणजे पर्यटकांनी जर या ठिकाणी यायचं असेल तर स्वतःची सुरक्षितता बाळगली पाहिजे. इथल्या स्थानिक जे गाईड आहेत यांना विचारून फिरलं पाहिजे, गाईड घेतलं पाहिजे. हा, थोडक्यात म्हणजे इथले जे स्थानिक आहेत त्यांना इथली माहिती आहे. इथे पाऊस जोराचा आहे, धुकं आहे, हवा आहे, याचा बाहेरच्या पर्यटकांना अंदाज नाही ना. आणि मग इथे आल्यानंतर अशा घटना घडतात. या घटना घडू नये म्हणून येणारा जो पर्यटक आहे त्यांनी स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे. बाबा आता बघा, आता एवढी मोठी घटना घडली आहे, त्याच्या घरच्यांना थोडं वाईट झालंच ना. साधारणतः किती वाजता ही घटना घडलेली? साधारणतः ही घटना 2-2:30च्या दरम्यान घडली असावी. ती पोरं ज्या वेळेस खाली आली त्यांनी सांगायला सुरुवात केली की आमचा एक मित्र हरवलाय. मग त्यांनी असं सांगितलं नाही की पडलंय म्हणून, फक्त हरवलाय. मग शोधाशोध घेतली, त्यांची गाडी इकडे पलीकडे होती, ब्रिजा त्यांची गाडी आहे. मग तो काही तर सापडल्यानंतर मग आम्ही स्थानिक सगळे जमा झालो आणि मग शोध सुरू केला. मग वरती गेला असता मग त्या पोराची चप्पल दिसली तिथे आणि तिथे एक वर्षाचं झाड आहे, त्या वर्षाच्या झाडाची फांदी तुटलेली आहे. मग तिथून असं खाली घसरल्यासारखं दिसतंय. फांदीला धरलं होतं. हो, म्हणजे ते फांदी तुटलेली आणि त्याच्या चपला पडलेल्या आहेत. म्हणजे असं आम्हाला तिथं दिसलेलं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही पोलिसांना संपर्क साधला, फॉरेस्ट डिपार्टमेंटला संपर्क साधला, ती बी लोक इथं आलेली आणि मग ते लोकेशन ट्रॅक केल्यानंतर त्याचं लोकेशन खाली दाखवायला लागलं. म्हणजे ते कन्फर्म तो खाली पडलेला आहे. त्याचं नाव माहिती का पडलंय? दत्ता विनायक लोंढे, शिंगवे पारगावचा तो मुलगा आहे. आणि आता पोलीस आले होते का इथं? पोलीस आले होते, पोलिसांनी स्थानिक तपास केलेला आहे. पोलीस आता इकडे खाली गेलेत. तर रेस्क्यू टीमला बी आपण सांगितलेलं आहे, ती बी टीम येते. आता बघू, आता टाइम पण होत आलेला आहे. खाली जे दीपक विषय यांची बी जी टीम आहे त्यांना बी सांगितलेले. तपास आपण आता उद्या सकाळ चालू करू त्यांचं शोधण्यासाठी. आज रोजी नाणेघाट परिसरात नानाचा अंगठा या डोंगरावरती 4 मित्र फिरायला गेले होते. पैकी एक जो होता दत्ता विनायक लोंढे, वय 23 वर्ष, हा मधूनच परत जातो म्हटला. त्याला थंडी वाजत होती आणि परत येत असताना तो खाली न आल्यामुळे बाकी मित्र खाली पोचल्यानंतर त्यांनी परत जाऊन 2-3 वेळा चौकशी केली, त्याला शोधला, परंतु तो मिळून आला नाही. त्यानंतर आपल्याला माहिती मिळाल्यानंतर फॉरेस्ट विभाग, पोलीस, आपदा, महसूल खाते या सर्वांनी संयुक्त मोहीम राबवून शोध आणि बचाव कार्य सुरू केले. त्याच्यामध्ये ड्रोनचा वापर असेल, स्थानिकांची मदत असेल, रेस्क्यू टीमचा वापर असेल, या सर्वांचा वापर करून शोध घेतला असता मिळून आला नाही. अंधार, धुकं आणि असणारा पाऊस आणि घनदाट झाडी याच्यामुळं शोध कार्यामध्ये अडथळा निर्माण होत होता. त्याच्यामुळे आपण थर्मल ड्रोन, जे नाईट विजन त्याला कॅमेरे असतात आणि जी लाईव्ह जर काही असेल कोणी तर त्याचा शोध घेऊ शकतं, अशा पद्धतीचा फॉरेस्ट विभागाकडून तो ड्रोन मागून घेतला. फॉरेस्ट विभागाने आम्ही संयुक्त त्यांचं सर्च आत्तासुद्धा चालूच आहे, परंतु कुठल्याही पद्धतीचं लाईव्ह त्या ठिकाणी व्यक्ती दिसून आलेला नाही. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. खाली असणाऱ्या मुरबाड परिसरात असणाऱ्या रेस्क्यू टीम खालच्या बाजूनी ज्यावेळी सकाळी उजेड होईल त्यावेळी ते त्यांचं काम सुरू करणार आहेत आणि वरच्या बाजूने आम्ही त्यांच्या संपर्कात राहून या पद्धतीने हे शोध आणि बचाव कार्य दोन्ही सुरू राहणार आहे.
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.